नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राज्यावरचं तौक्ते चक्रीवादळाचं संकट अजूनही कायम असल्याचंच दिसतंय। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे, तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सुद्धा चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। केरळमध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। समुद्रालाही उधाण आलेलं आहे। केरळमधल्या कोझिकोडमध्ये जबरदस्त पाऊस सध्या पडतोय। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे। जोरदार पावसामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये पाणी शिरलंय। उंचच उंच लाटा उसळल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे कोझिकोडमध्ये सध्या रेड अलर्ट जारी केला गेलेला आहे। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। केरळमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमधल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले गेलेत। अनेक ठिकाणी तर घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसतंय। या साचलेल्या पाण्यामधनं वाट काढत जावं लागतंय। केरळमध्ये कालपासून पावसाची संततधार कायम आहे। समुद्र किनाऱ्यालगत जोरदार पाऊस सुरू आहे आणि केरळमधल्या कोझिकोडमधली ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। जोरदार वाराही वाहतोय, सोबतच चक्रीवादळाचा धोका कायम आहेच। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस देखील होतोय। राज्यातली नेमकी या संदर्भातली काय स्थिती आहे? दक्षिण गोवा आणि गोव्यातल्या समुद्रकिनारी भागांमध्ये देखील चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगितलं गेलं होतं। तिथं देखील पाऊस आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। काय नेमकी परिस्थिती आहे तिथली ते आपण जाणून घेऊया। संदीप, या तौक्ते चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम असल्याचं सांगितलं जात आहे। आपण ज्या ठिकाणी आहात तिथली नेमकी काय परिस्थिती आहे? एक तर या चक्रीवादळाचा मोठा फटका गोव्याला आणि सिंधुदुर्गला बसेल असा एक अंदाज हवामान तज्ञांकडून आणि इतरांकडून व्यक्त केला गेला होता अजिंक्य। पण ही गोष्ट साफ चुकीची ठरलेली आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय। प्रामुख्याने गोव्यातला विचार केला तर गोव्यात फक्त समुद्र खवळलेला आहे, वारं काहीही नाही, पाऊस देखील संपूर्ण गोव्यात आज दिवसभरामध्ये पडलेला नाही, फक्त ढगाळ वातावरण आहे। पण आपण ही जी विदारक अशी दृश्य पाहतोय, भीषण दृश्य पाहतोय, ही आहे केरळमधली। केरळमधला मलप्पुरम जो जिल्हा आहे आणि कोझिकोड जिल्हा आहे, या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला होता आणि अक्षरशः ढगफुटी म्हणजे 10 पटीनं ढगफुटी व्हावी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाऊस झालेला आपण पाहतोय। रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं तिथं सुरू आहे। अनेक इंडिया रेफच्या टीम ज्या त्या तिथं तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि अक्षरशः सुनामी म्हणावं लागेल त्याला। म्हणजे किनारपट्टीवर जी घरं होती, जे व्यवसाय होते, ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। म्हणजे वाऱ्याचा वेग तिथं कमी आहे, 7-8 किलोमीटर प्रति तास फक्त वारं वाहतंय, मात्र वाऱ्यापेक्षा पाऊस मुसळधार झालेला आहे। आणि आता आपल्याला माहिती आहे की किनाऱ्यापासून 250 किलोमीटर अंतरावर वारा आहे, पण इतकं अंतर असताना जर केरळमध्ये अशी परिस्थिती होणार असेल तर मग गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील भीषण परिस्थिती नक्कीच उद्भवू शकते असं म्हणता येईल। कारण समुद्राचं पाणी थेट वस्तीत शिरलेलं आहे, मानवी वस्तीत शिरलेलं आहे, घरांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। तेव्हा नक्कीच मुंबईपर्यंतचा जो पट्टा असणार आहे त्याच्यासाठी एक धोक्याची घंटा म्हणता येईल अजिंक्य। संदीप, आणि फक्त केरळच नाही तर कर्नाटकच्या किनारी भागात देखील हाच धोका वर्तवण्यात आलेला होता। आपण गोव्यामधल्या परिस्थितीचं देखील वर्णन केलं, मात्र तिथं देखील येत्या काळात कदाचित हा धोका उद्भवू शकतो, संभवण्याची शक्यता आहे। प्रशासन तर सज्ज आहे, उपाययोजना देखील सगळ्या केल्या गेलेल्या आहेत। संदीप, एकंदरीतच या चक्रीवादळाचा धोका पाहता गोव्यामध्ये नेमक्या काय काय उपाययोजना केल्या गेल्या? गोव्यामध्ये एकतर दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजे उत्तर गोवा असेल किंवा दक्षिण गोवा असेल, दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून अजिंक्य देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर कोरोनाचा काळ आहे, गोव्यामध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे। पर्यटनावर सगळी आर्थिक गणित अवलंबून असतात, मात्र कोरोनामुळे सगळे समुद्र किनारे ओस पडलेले आहेत। ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल, कारण आपल्याला माहिती आहे हॉटेल, रेस्टॉरंट, बार, शॅक हे सगळे समुद्र किनाऱ्यावर आहेत आणि बऱ्यापैकी सगळे बीच जे आहेत ते बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत, तिथं मोठी गर्दी असते। त्यामुळे जर कोरोनाचा काळ नसता आणि जर पर्यटक असते तरी मोठा धोका उद्भवला असता, मात्र कोरोनामुळे म्हणजे दुर्दैवानं म्हणावं लागेल की समुद्र किनारे सगळे ओस पडलेत, त्यामुळे मोठा धोका नसणार आहे। मात्र जी काही गावं आहेत समुद्र किनाऱ्याला लागून त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बिलकुल संदीप, असेच आमच्या सोबत राहा। आपण पुढची एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। आपण केरळमधला आढावा घेतला, मात्र कर्नाटकमध्ये सुद्धा जबरदस्त पावसाला सुरुवात झालेली आहे। मंगळुरू आणि कर्नाटक दक्षिण भागामध्ये
पाऊस जोरदार पडतोय आणि या जोरदार पावसासोबतच सोसाट्याचा वारा देखील वाहतोय। अनेक ठिकाणची आपण बघितलं तर घरांवरची जी छपरं आहेत ती उडून गेलेली आहेत। काही ठिकाणी घरांचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे। मंगळुरू मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। समुद्र किनाऱ्यालगत जर आपण बघितलं तर जोरदार जे वारे वाहत आहेत या वाऱ्यांमुळे घरांची छपरं पडलेली आहेत। अनेक ठिकाणी घरांचं नुकसान देखील झालेलं आहे। जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। कर्नाटकला देखील अलर्ट जारी केला गेलेला आहे। कर्नाटकच्या किनारी भागात देखील जोरदार वारे वाहत आहेत आणि मंगळुरू मधली ही दृश्य आहेत। एक स्मशानभूमी आहे मंगळुरूच्या किनारपट्टीवरची, तिथली ही दृश्य आहेत। स्मशानभूमीवरचं जे छप्पर आहे ते पडलंय या जोरदार वाऱ्यामुळे आणि अनेक ठिकाणी हा पाऊस सध्या कर्नाटकमधल्या किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। कर्नाटकमधली स्मशानभूमीची जी भिंत आहे, जे छप्पर आहे ते पडलेलं आहे। कर्नाटकमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सोसाट्याचा वारा देखील वाहतो आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेतच। संदीप, मी मगाशी म्हटलं तसं केरळ सोबत कर्नाटकला देखील या चक्रीवादळाचा मोठा धोका उद्भवू शकतो, संभवू शकतो आणि जी सध्याची दृश्य आपण बघितली मंगळुरूमधली ती पाहता येत्या काही काळामध्ये, येत्या काही तासामध्ये कदाचित कर्नाटकमध्ये देखील तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। संदीप, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, एखाद्या पत्त्याच्या बगल्याप्रमाणे ती इमारत कोसळलेली आहे। आपण फक्त विचार करू शकतो। म्हणजे यापूर्वी मी स्वतः अनुभव घेतला। निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला घरावरचे पत्रे उडून गेले होते, वृक्ष उन्मळून पडले होते, विजेचे खांब पडले होते, पण एखादी बांधकाम केलेली इमारत कोसळू शकते म्हणजे पावसाचा अंदाज आणि वाऱ्याचा अंदाज त्या ठिकाणी किती असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो। कोझिकोड आणि मलप्पुरम म्हणजे ज्या पद्धतीनं रेड अलर्ट देण्यात आला होता तसाच रेड अलर्ट संपूर्ण मंगळुरू भागामध्ये देण्यात आला होता। नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं देखील सांगितलं होतं। कर्नाटकमध्ये खरं तर कडक लॉकडाऊन सुरू आहे 14 दिवसांचा, त्यामुळे नागरिक घराबाहेर नव्हतेच। पण समुद्र किनाऱ्यावर राहणारे जे मच्छीमार असतील किंवा इतर नागरिक असतील त्यांचा मात्र जीव धोक्यात आला होता आणि त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी देखील दिला होता। ज्या पद्धतीनं गोवा आणि सिंधुदुर्गमध्ये मच्छीमारीला बंदी घालण्यात आली होती तशी कर्नाटक राज्य सरकारनं देखील बंदी घातली होती। खोल समुद्रातल्या सगळ्या बोटी या परत मागवण्यात आल्या होत्या, त्यांना किनाऱ्यावर बोलवून घेण्यात आलं होतं। त्यामुळे मनुष्यहानी किती झाली आहे याबाबतचा अजून आकडा नाही, पण कदाचित मनुष्यहानीपेक्षा वित्तहानी मात्र प्रचंड झाली आहे या सगळ्या वादळामुळे आणि पावसामुळे, हे मात्र नक्की। संदीप, आणि आपण जर बघितलं तर कालच जवळपास 40 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहत होते आणि येत्या काही तासांमध्ये वाऱ्यांचा वेग आणखीन वाढण्याची देखील शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली होती। ते पाहता अधिकची खबरदारी घेण्याची गरज आहे आणि डिझास्टर रिलीफ फोर्सेस देखील तैनात केल्या गेलेल्या आहेत त्या भागांमध्ये। संदीप, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? एक तर या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका असते ती एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड। कारण त्याचं असं आहे की कुठली आपत्ती आली तर एनडीआरएफ काम करतं मान्य, मात्र त्यांच्यासोबत कोस्टगार्डची मदत अजिंक्य महत्वाची असते, बरोबर, किंवा नेव्हीची मदत जी असते ती महत्वाची असते। पाण्याचा अनुभव, म्हणजे पाण्यातून जी सुटका किंवा रेस्क्यू ऑपरेशन पाण्यापासून जे केलं जातं त्याचा अनुभव सगळ्यांनाच असतो असं नाही। त्यामुळे कोस्टगार्डची भूमिका या सगळ्यामध्ये आता महत्वाची असणार आहे। गोवा राज्य राहू देत, खाली कर्नाटक राहू देत आणि त्याच्याखाली केरळ राहू देत, तिन्ही राज्यांनी कोस्टगार्ड जे आहे त्या कोस्टगार्डना पूर्णपणे तिथं म्हणजे तैनात केलेले आहेत सगळ्या सागरी किनाऱ्यावर। ज्या ज्या ठिकाणी धोके आहेत त्या त्या ठिकाणी लाल झेंडे लावलेले आहेत, म्हणजे जरी कुठला नागरिक चुकून तिथे गेला त्या झेंड्याच्या पलीकडे त्यानं जायचं नाही अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। त्यांच्या जीप्स जे आहेत किंवा त्यांची जी वाहनं आहेत त्या ग्रस्त घालतायत संपूर्ण किनारी भागामध्ये। पण जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा कोस्टगार्ड देखील काही काम करू शकणार नाही। पण एकच धोका आहे तो म्हणजे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो अनेक भागातला, झाडं मोठ्या प्रमाणामध्ये उन्मळून पडू शकतात आणि कर्नाटक राज्याला देखील याचा मोठा फटका बसू शकतो। आता पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला समजेल अजिंक्य की गोवा आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी महाराष्ट्रातली किनारपट्टी आणि गोव्याच्या किनारपट्टीला नेमका काय फटका बसतोय काही तासांमध्ये आपल्याला समजू शकेल। अजिंक्य, संदीप, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। एनडीआरएफ जरी सज्ज असली, प्रशासन जरी सज्ज असलं तरी नागरिकांनी देखील पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं आहे। आपण केरळ आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला, तिथली दृश्य देखील पाहिली। राज्यातली नेमकी काय स्थिती आहे किनारपट्टी भागातली याचा देखील आढावा आता आपण घेऊया। रत्नागिरीमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाल्याची माहिती मिळतेय। तौक्तेच्या पार्श्वभूमीवर अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सोसाट्याचा वारा देखील वाहतोय, त्यामुळे समुद्र किनारलगतच्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांना देखील सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे।
जोरदार पाऊस रत्नागिरीमध्ये सुरू आहे, वारा वाहतो आहे. चक्रीवादळाचं संकट अद्यापही कायम आहे. तौक्तेच्या पार्श्वभूमीवर अलर्ट देखील जारी करण्यात आलेले आहेत. त्या दृष्टीनं प्रशासन देखील सज्ज आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफच्या टीम्स तैनात आहेत. रत्नागिरीमध्ये देखील 2 टीम्स सध्या तैनात आहेत. समुद्रकिनारी जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. रत्नागिरीमधल्या स्थितीबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. शिवाजी, रत्नागिरीत देखील जोरदार पावसाला सुरुवात झाल्याची माहिती मिळतीये. काय सध्याची स्थिती? चक्रीवादळापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता वादळ सदृश परिस्थिती समुद्रामध्ये निर्माण झालेली आहे. काही भागामध्ये पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे. अनेक भागामध्ये आता वारा सुद्धा जोरामध्ये वाहतोय. चक्रीवादळ यायला अजून काही तास शिल्लक आहेत आणि त्यापूर्वीच कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये पावसाने सुरुवात केली. त्यामुळे जनजीवन थोड्याफार प्रमाणामध्ये विस्कळीत झालंय. प्रशासन सज्ज आहे. सर्वच टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या भागामध्ये सगळीकडे आता प्रशासकीय यंत्रणा काम करताना आपल्याला पाहायला मिळते. समुद्र किनारपट्टीची जे घरं आहेत त्या लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत. काही लोकांना आजच स्थलांतरित व्हावं अशा प्रकारचे लेखी आदेश आलेले आहेत. गावागावामध्ये तशा प्रकारच्या मिटिंगा सुद्धा झालेल्या आहेत. ग्रामपंचायत पातळीवरती ते प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जर का काय आपत्ती घडलीच तर त्यांनी त्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ग्राम कृती दल असेल किंवा गावातले पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक, सरपंच या सगळ्यांचाच ग्राम कृती दलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. समुद्र खवळलेला आहे. समुद्र किनाऱ्यावरती लाटा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येऊन धडकतायत. वादळी वारं सुरुवात झालेला आहे आणि उद्यापर्यंत या समुद्र किनाऱ्यावरती, रत्नागिरी जिल्ह्यातल्या समुद्र किनाऱ्यावरती चक्रीवादळ येऊन धडकेल अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा हवामान खात्याने दिलेल्या आहेत. सिंधुदुर्गाचे जे पालकमंत्री आहेत उदय सामंत यांनी एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे. त्या प्रेस नोट मध्ये त्यांनी सांगितलं की उद्या सकाळपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावरती तोक्ते नावाचं चक्रीवादळ येऊन धडकेल आणि लोकांनी सतर्क राहावं, प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा प्रकारच्या सूचना त्यांनी या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरती सगळ्यात उपाययोजना केलेल्या आहेत. धोकादायक जी घरं आहेत किंवा समुद्र किनाऱ्यावरची वस्ती आहे त्या वस्तींना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांचं स्थलांतर सुरू आहे. हरणेमधला जो फतेगड आहे या ठिकाणी 40 कुटुंबाची वस्ती आहे. ती वस्ती आजच्या आज एका शाळेमध्ये स्थलांतरित होणार आहे. तहसीलदारांनी पुढाकार घेऊन जे धोकादायक गावं आहेत, जी वस्ती आहे, बांधवांची वस्ती आहे, अशा वस्तींना स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारचे दौरे तहसीलदारांचे सुरू आहेत. ग्रामपंचायत पातळीवरती आता उपाययोजना केल्या जात आहेत. पोलीस मित्र गावागावामध्ये वाडीमध्ये नेमण्यात आलेले आहेत. पोलीस मित्राच्या माध्यमातून पोलिसांना खबर दिली जाणार आहे. प्रशासनाला खबरदारी दिली जाणार आहे. आणि वादळाला जी सुरुवात झालेली आहे ते कुठेतरी चक्री वादळापूर्वीचं हे वादळ आहे. जोरदार पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता पाऊस कोसळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागामध्ये ह्या पावसाला सुरुवात झालेली आहे. आता जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि वारा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. वादळापूर्वीची ही स्थिती आता आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. शिवाजी, धन्यवाद. सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. रत्नागिरीमधली दृश्य आपण बघितली. मात्र मुंबईत चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला गेलेला होता. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधल्या रुग्णांना त्यामुळे आता इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलेला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून कोविड सेंटर्सना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत. मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधल्या 100हून जास्त रुग्णांना त्यामुळे आता इतर ठिकाणी हलवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. या भागातील MT अग्रवाल, राजावाडी, मुलुंड मिठागर कोविड सेंटर, भाभा रुग्णालय या ठिकाणी या रुग्णांना आता हलवण्यात आलेलं आहे. कोविड सेंटर्सना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले गेलेले होते. दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत आणि कोविड सेंटरमधले जे रुग्ण आहेत, जे उपचार घेत आहेत, त्यांना इतर रुग्णालयांमध्ये आता हलवण्यात आलेलं आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा तर दिला गेलेलाच आहे. मात्र त्यासोबतच मुंबईमध्ये देखील खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. मुलुंडमधल्या कोविड सेंटरमधल्या 100हून अधिक रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आता हलवण्यात आलेलं आहे.
मुंबईमधली नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया आपण। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे सध्या वरळी सीफेस इथून। प्रफुल्ल, आपण बघितलं तर रत्नागिरीमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि किनारपट्टी लगतचा जो चक्रीवादळाचा जो धोका होता तो अद्यापही कायम आहे। हवामान खात्याने देखील अलर्ट जारी केले गेलेले आहेत। प्रफुल्ल, काय सांगता येईल? आपण जर आता पाहिलं तर मी आता BKCचं हे कोविड सेंटर आहे आणि मुंबईमध्ये असे मोठे जे कोविड सेंटर आहेत, जवळपास 6 ते 7 कोविड सेंटर मुंबईमध्ये आहेत। तिथे सुरक्षेच्या उपाययोजना ज्या आहेत त्या अधिक तीव्र या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। काल महापालिकेनं या संपूर्ण कोविड सेंटरचा आढावा घेतला आणि त्यामध्ये 2 कोविड सेंटर अशी आहेत की ज्याला आपण म्हणतो BKCचं कोविड सेंटर, मुलुंडचं कोविड सेंटर आणि त्याचबरोबर बोरिवलीचं जे कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी जे अतिदक्षतामध्ये रुग्ण आहेत त्यांना हलवण्यासंदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। जर समजा पावसाचा आणि वाऱ्याचा वेग खूप मोठा असेल तर तत्पूर्वी ह्या जे अतिदक्षतामधले रुग्ण आहेत त्यांना हलवण्याची गरज या ठिकाणी आहे। आता मुलुंड कोविड सेंटरमधले जवळपास 100 रुग्ण जे आहेत ते हलवण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। आणि आता आपण हे जे BKCचं कोविड सेंटर आहे या ठिकाणी पेशंट्स तर हलवले नाहीत, पण त्याची पूर्वतयारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर पालिकेनं या ठिकाणी करून ठेवलेली आहे। जर समजा वाऱ्याचा वेग खूप मोठा असेल आणि काही कोविड सेंटरला त्याचा जर धोका निर्माण झाल्याची भीती असेल तर साधारणतः जे रुग्ण आहेत त्यांना तातडीने हलवण्यासाठीच्या ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जर समजा व्हेंटिलेटरवरचा रुग्ण असेल तर त्याला थेट ॲम्ब्युलन्समधून एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासंदर्भातली भूमिका जी आहे ती महापालिकेची राहील। त्या संदर्भातली पूर्वतयारी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः माहितीनुसार म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः जर या 2 ते 3 कोविड सेंटरचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 400 जे रुग्ण आहेत ते अतिदक्षता विभागामध्ये आहेत आणि त्या अतिदक्षता विभागासाठी इतर रुग्णालयांमध्ये त्या 400 जागा ज्या आहेत त्या आतापासून तयार करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जर समजा खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली तर या रुग्णांना त्या ठिकाणी हलवलं जाईल। अजिंक्य। प्रफुल्ल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं वेळोवेळेला घेणारच आहोत आपण बघितलं खबरदारीच्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। प्रशासन सतर्क आहे, नागरिकांना देखील सतर्क केलं जात आहे, वारंवार सूचना जारी केल्या जात आहेत। सोबतच आपण बघितलं तर किनारपट्टी लगतच्या गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं काही टीम्स देखील तिथे तैनात केलेल्या आहेत। NDRF तर सज्ज आहेत, सोबतच नागरिकांना वारंवार अलर्ट जारी केले जात आहेत। या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे। ब्रेकसाठी आपण थांबूया, ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ताऊक्ते चक्रीवादळाचा किनारपट्टी लगतच्या 5 राज्यांना प्रचंड धोका असल्याचे अलर्ट जारी केले गेलेले आहेत। केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या 5 राज्यांना या चक्रीवादळाचा प्रचंड मोठा धोका आहे। आपण या वेगवेगळ्या राज्यांमधली ही दृश्य आता बघणार आहोत की सोसाट्याचे वारे नेमके कशा पद्धतीने वाहतायत, कशा पद्धतीने पाऊस पडतोय। सध्या आपण स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती गुजरातमधली दृश्य आहेत। गुजरातमध्ये देखील समुद्र खवळलेला आहे, उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्यावर धडकताना दिसत आहेत। गुजरातमध्ये सुद्धा तौक्ते येत्या काही तासांमध्ये धडकण्याची शक्यता आहे। अरबी समुद्रात दक्षिण पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा चक्रीवादळाचा धोका पश्चिमेकडच्या 5 राज्यांच्या किनारपट्टीला येत्या काही तासांमध्ये जाणवणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार आपण केला तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधल्या काही भागांमध्ये याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। पण आपण सध्या जी दृश्य पाहतो आहोत स्क्रीनवर ती गुजरातमधली आहेत। गुजरातच्या किनारपट्टी लगतच्या सर्व भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोस्टगार्डच्या माध्यमातून गस्त घातली जाते। किनारपट्टी लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। कच्छच्या भागामध्ये प्रामुख्यानं या चक्रीवादळाचा मोठा फटका बसेल असं हवामान विभागानं सांगितलेलं होतं, मात्र अजून तरी या भागामध्ये काही परिणाम जाणवत नाहीये। येत्या काही तासांमध्ये कदाचित हा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। या वादळाची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमतवर आपण पाहणार आहोत आणि यानंतरची जी दृश्य आपण पाहतो आहोत स्क्रीनवरची ती कर्नाटकमधली आहेत। उडुपी या भागातली ही दृश्य आहेत। समुद्राचं जे पाणी आहे ते लगतच्या गावांमध्ये शिरतंय।
ज्या बोटी ठेवल्या गेलेल्या होत्या किनाऱ्यांवर त्या बोटींना देखील या प्रचंड वेगाने येणाऱ्या लाटांचा तडाखा बसल्याचं दिसतंय। काही बोटी ज्या आहेत त्या अक्षरशः उलटल्या गेलेल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। सोसाट्याचा वारा आहेच, पाऊस देखील जोरदार पडतोय। 16 आणि 17 मेला याचा परिणाम जो आहे तो आणखीन तीव्रतेने जाणवणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं याआधीच दिलेला आहे। उडुपी कर्नाटकमधली ही दृश्य आपण बघतो आहोत। त्यानंतर आपण कर्नाटकमधल्या इतर भागांमधली देखील दृश्य पाहणार आहोत। तौक्ते चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो येत्या काही तासांमध्ये जाणवेल अशी शक्यता व्यक्त होतीये। आपण बघितलं तर समुद्र किनाऱ्यावर ज्या बोटी आहेत त्या बोटी आता गावांमध्ये नेल्या जात आहेत, सुरक्षित ठिकाणी त्या नेल्या जात आहेत, जेणेकरून या मोठमोठ्या लाटांचा बोटींना तडाखा बसू नये। मंगळुरूमधली दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मंगळुरूमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वारा देखील जवळपास 40 ते 60 किलोमीटर ताशी या वेगानं वाहतोय। त्यामुळं अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला गेलेला आहे। केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारपट्टी भागांमध्ये येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट जारी केले गेलेले आहेत। केरळमध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केले गेलेले आहेत। पावसाची तीव्रता पाहता, वाऱ्याची तीव्रता पाहता हे अलर्ट जारी केले गेलेले आहेत। 16 आणि 17 मेला तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण कर्नाटकमधली दृश्य पाहिली, गुजरातमधली दृश्य पाहिली, यानंतर आपण केरळमधली आणि महाराष्ट्रातली देखील दृश्य पाहणार आहोत। आपण बघितलं तर किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात समुद्राचं पाणी शिरतंय। लाटांचा वेग जो आहे तो देखील जबरदस्त आहे। उंच उंच लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्याला धडकतायत। कर्नाटकमधली दृश्य आपण बघितली, गावांमध्ये पाणी शिरलंय, घरांमध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढलं जात आहे। वाऱ्याची तीव्रता देखील आता वाढलेली आहे। 40 ते 60 किलोमीटर ताशी इतका वारा वाहतोय। कदाचित वेग जो आहे वाऱ्यांचा तो आणखीन वाढू देखील शकतो। 60 ते 70 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहू शकतात। त्यामुळं किनारपट्टी लगतच्या गावांना अलर्ट जारी केले गेलेले आहेत। डिझास्टर रिलीफ फोर्सेस ठिकठिकाणी तैनात केल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित स्थळी तातडीनं हलवता येईल। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत सोसाट्याच्या वाऱ्यामुळं। आपण सध्या स्क्रीनवर जी दृश्य पाहतो आहोत ती केरळमधली दृश्य आहेत। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात समुद्राचं पाणी आतमध्ये गावांमध्ये शिरतंय, ते लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरतंय आणि जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी अजूनही पाणी साचून राहिलेलं आहे। घरांमधलं पाणी बाहेर काढण्याची पराकाष्ठा लोक करतायत सध्या। केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला सध्या याचा मोठा धोका आहे। येत्या काही तासांमध्ये आणखीन खबरदारी बाळगावी लागणार आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। डिझास्टर रिलीफ फोर्सेस ज्या आहेत राज्यांच्या आणि केंद्राच्या त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। साइक्लोन वार्निंग है, साइक्लोन वार्निंग। वेदर खराब होने वाला है, जल्दी हाईवे पे जाओ, लौटो वापस। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दापोलीमध्ये समुद्राला उधाण आलेलं आहे। दापोलीत नेमकी सध्याची काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आणि वाऱ्याचा वेग वाढलेला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे लाटांची गती वाढलेली आहे। समुद्र खवळलेला आहे। आपण पाहतोय समुद्र हा खवळलेला आहे। कोकणातले अनेक समुद्रकिनारे खवळलेले आहेत। ही परिस्थिती जी आहे ही चक्रीवादळापूर्वीची परिस्थिती आहे। आज, उद्या आणि परवा 3 दिवस
कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरती हाय अलर्टचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्रशासकीय यंत्रणा आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज आहे आणि याच समुद्र किनाऱ्यावरती आता काही तासामध्येच चक्रीवादळ येऊन धडकणार आहे. सुरुवातीला गोव्यानंतर चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धडकेल, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा प्रवेश होईल. परंतु या चक्रीवादळाची तीव्रता किती असेल हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून सांगण्यात आले की या चक्रीवादळाची तीव्रता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असेल, परंतु या रत्नागिरी जिल्हा आणि कोकणच्या किनारपट्टीवर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आणि वारा असेल. 40 ते 60 ताशी किलोमीटरने हे वारे वाहतील आणि ते वारे कुठेतरी या कोकणच्या समुद्र किनारपट्टीवरती येऊन धडकतील आणि किनारपट्टीवरच्या अनेक वस्ती असेल किंवा या भागाला असेल प्रचंड मोठा असा फटका सुद्धा बसू शकतो. यापूर्वी निसर्ग चक्रीवादळाने कोकणच्या किनारपट्टीला मोठा फटका बसला होता, तशाच प्रकारचा फटका याही चक्रीवादळाने बसण्याची शक्यता आहे. आपण आज पाहतोय, आज 15 तारीख आहे आणि 15 तारखेला हे दुपारचे दृश्य मी आपल्याला दाखवतोय. दुपारनंतर समुद्रामध्ये बदल झाल्याचं आपल्याला दिसतंय. लाटा समुद्रामधल्या अतिवेगाने उसळत आहेत, अनेक लाटा समुद्रामध्ये निर्माण होत आहेत, किनारपट्टीवर अतिवेगाने येऊन धडकत आहेत, वाऱ्यांचा वेग सुद्धा वाढलेला आहे. या आज जे दृश्य आहेत याहीपेक्षा उद्या आणि परवा त्याची तीव्रता अधिक असणार आहे. त्यामुळे प्रशासन आता अलर्ट झालंय. आपण बघतो तर लाटा ज्या आहेत त्या आता किनाऱ्याला धडकत आहेत, उंच उंच लाटा दिसत आहेत, समुद्राला उधाण आलेलं आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारी भागामध्ये सध्या काही प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये आपण बघितलं किनारपट्टी लगतच्या भागात पाऊस सुरू आहे आणि येत्या काही काळामध्ये याची तीव्रता वाढण्याची देखील शक्यता आहे. वारा देखील मोठ्या प्रमाणात वाहतोय. वादळ जर आलं तर झाडं उन्मळून पडण्याची भीती देखील व्यक्त होतीये. विजेचे खांब आणि मोबाईल नेटवर्कचे जे टॉवर आहेत ते देखील पडण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे सतर्कता बाळगली जाते. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. जल्दी आगे बढ़ जाओ, लौटो वापस। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागाला या तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गमधल्या मालवणमधली नेमकी काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत. सध्या मालवणमधल्या किनारपट्टी लगतच्या परिसरात नेमकी काय स्थिती आहे स्वाती, आणि कशा पद्धतीची सज्जता प्रशासनाची आहे त्याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, मालवणच्या या किनारपट्टीबद्दल आपण बोलतोच आहोत, पण त्याआधी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की पुढच्या 3 तासात हे वादळ अधिक तीव्र होणार आहे. साधारणतः 80 ते 115 प्रति तास 80 ते 115 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत. आणि त्याचमुळे की आता जर आपण बघितलं की साधारणतः गोव्यापासून एक 250 किलोमीटर दूर अंतरावर असं हे चक्रीवादळ आहे. ते हळूहळू पुढे सरकते आणि मग ते या दिशेने म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मग पुढे गुजरातच्या दिशेनं सरकणार आहे. आपण आता मालवणच्या ज्या पट्ट्यात आहोत, समोर आपण बघतोय सिंधुदुर्ग असा अभेद्य किल्ला आणि त्याच्या समोर या मच्छीमारांच्या छोट्या मोठ्या नाव बघायला मिळतात. मोठ्याला नाव जे आहेत ते आधीच काढलेले आहेत लोकांनी, पण अगदी शेवटपर्यंत थोडंफार तरी काही कमाई मिळते का म्हणून अनेकांनी आपली बोट अजूनही पाण्यात टाकली होती. पण आता मात्र या बोटींना बाहेर काढण्याचं काम जरी सुरू असलं तरी वाऱ्याचा वेग कमी असला पण पाण्याच्या ज्या समुद्राच्या लाटा उठतायत किंवा जो समुद्र खवळलाय ते पाहता थोडंसं जड जाते. आपण पाहतो की काही लोक बोटवर आहेत तर काही लोक पाण्यात हे करून त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करतात.
आणि त्याचबरोबर आपल्याला जरा समुद्र किनाऱ्यावरचा पण अंदाज घेतोय की ज्या मच्छीमारी नौका साधारणतः या काळामध्ये समुद्रात जातात, कारण आता फारच कमी दिवस उरलेत, 15 दिवसानंतर या बोटींना तसंही मान्सूनच्या काळात जाता येणार नाही, त्यामुळे आता अधिकाधिक मासेमारी करून पैसे कमवण्याचा हा सीझन असतो. पण आपण पाहतोय की या नाव ज्या आहेत, या बोटी ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्याला आधीच आणून लावलेल्या आहेत, कारण प्रशासनानं, जसं अजिंक्य तू विचारलं की प्रशासनानं कशी तयारी केली आहे, तर साधारणतः 5 दिवसापासून या सगळ्या पट्ट्यातला म्हणजे जो दक्षिण कोकण आहे, तर या सगळ्या पट्ट्यातल्या लोकांना साधारणतः सांगण्यात आलं होतं, मग ते रत्नागिरी असू दे किंवा सिंधुदुर्ग असू दे, कलेक्टरनी तशा सूचना दिल्या होत्या की समुद्रामध्ये जाऊ नका आणि मासेमारी तर पूर्णपणे साहजिकच आहे, बंद असणार आहे. आता जरा मी एकदा तुम्हाला आकाशाची स्थिती पण दाखवते, तुम्हाला अंदाज येईल, कारण आता हवेचा वेग कमी असला तरी एकूणच ढगाळ वातावरण दिवसभर आहे. जो पूर्ण रत्नागिरी ते सिंधुदुर्ग हा पट्टा जो प्रवास मी केला, या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. आता या ठिकाणी तसा पावसाच्या सरी बरसल्या नाही आहेत, पण इथलं वातावरण असं आहे की कधीही पाऊस होऊ शकतो, कधीही जो वाऱ्याचा वेग आहे तो अधिक तीव्र रूप धारण करू शकतो. आणि म्हणूनच एक मोठी खबरदारी पण घेतलेली आहे की ज्यांची घरं छोटी आहेत किंवा ज्यांच्या घरं कौलारू आहेत, ती घरं उडू शकतात, पडू शकतात, अशांना सांगण्यात आलेले तुम्ही सुरक्षित स्थळी जा. पण अशी काही अनेक घरं आहेत, जरा मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की मालवण किनारपट्टीला अशी मोठाली घरं आहेत की जी सिमेंट कॉन्क्रीटची बांधली आहेत. त्या घरातल्या लोकांना मात्र तुम्ही घरातच राहा, घराबाहेर पडू नका, कारण विजेचा खांब आणि झाडं पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण त्यातल्या त्यात समाधानाची ही गोष्ट की अजूनपर्यंत आता तरीही NDRFची कोणतीही टीम आलेली नाहीये. याचा आपण पॉझिटिव्हच परिणाम, म्हणजे पॉझिटिव्हच बाजू घेतो की तितकं मोठं नुकसान होणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येतो. कारण 11च महिने झालेत अजिंक्य की निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला, अनेकांना नुकसान मिळालं, पण नुकसान भरपाई मिळाली पण अत्यंत तुटपुंजी मिळाली. म्हणजे हा 11च महिन्यांचा कालावधी झाला आणि पुन्हा एकदा तोते येते किंवा चक्रीवादळ जे आहे ते येत आहे. आणि म्हणूनच कुठेतरी लोकांच्या मनात भीती आहे, जे निसर्गाच्या वेळेला झालं, चक्रीवादळाच्या वेळेला, ते आता होऊ नये याची खबरदारी स्थानिक पण घेतात आणि प्रशासन पण घेत आहे. अजिंक्य. नक्कीच स्वाती, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल, आणि तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे याबद्दलच्या वारंवार अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत. तौक्ते चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे, मात्र चक्रीवादळ जे आहे ते अजूनही लांब आहे, जवळपास 250-300 किलोमीटर गोव्यापासून लांब आहे. त्यामुळे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर याचा नेमका कितपत परिणाम जाणवेल याबद्दल सध्या तरी साशंकता व्यक्त केली जाते, पण खबरदारी घेणं देखील तितकंच भाग आहे. या चक्रीवादळासंदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्सही आपण इतर बुलेटिन्समध्ये घेणारच आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार. प्रायोजक पेट